Thank you, Rubina madam, for nice introduction. सचिन सर, तुम्ही 10 दिले तर आम्ही 100 देतो. आमचं कॉमर्स इकडे मागे नाही आहे. सर्वप्रथम प्रबोधन प्रतिष्ठान आणि डायसिस एज्युकेशन बोर्ड यांचे खूप खूप आभार मानते. मीही एक पॅरेंट्स आहे आणि माझीही मुलं या सेशनला आहेत, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. AIचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सचिन सरांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल सांगितलं आहे. तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, यूट्यूब आहे, फेसबुक तर आहेच आहे, इन्स्टा पण आहे. खूप सारे सोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही त्याचा खूप यूज करत असणार, चांगल्या कारणासाठी यूज करत असणार. करिअर काउन्सिलरची तुम्ही मदतही घेतली असणार. करिअर काउन्सिलर काही लॉजिकल रिझनिंगच्या आधारे तुमचं करिअर तुम्हाला सांगत असतो. तर असंच एक पॅरेंट्स, एक पप्पा त्याच्या 10वी झालेल्या मुलाला घेऊन करिअर काउन्सिलरकडे जातो. आजकाल आईवडिलांना मुलांच्या भवितव्याचं जास्त वेध लागलेलं असते आणि हा करिअर काउन्सिलर असतो UP मधला. तो पहिला त्या मुलाला आपात मस्तक न्हाळतो आणि मग नंतर त्याला सांगतो, अगर आपको फर्स्ट ग्रेड मिला तो आप डॉक्टर इंजीनियर हो जाओ. अगर ऊपर वाले की ज़्यादा मेहरबानी हो गई और आपको सेकंड ग्रेड मिलता है तो आप एक काम कर लो, IAS IPS ऑफिसर हो जाओ. अगर ऊपर वाला ज़्यादा ही मेहरबान हो गया और आपको थर्ड ग्रेड मिलता है तो आप एक काम कर लो, बिजनेसमैन हो जाओ. और ऊपर वाला अगर चप्पल फाड़ के दे रहा है और आप फेल होते हो तो आप पॉलिटिक्स में जाओ, सबके ऊपर राज करेंगे. तो जो कपाट, पण तुमचं ग्रेड किंवा तुम्हाला किती मार्क्स मिळतात त्याच्या हिशोबात तुमचं करिअर ठरवू नका. तर तुमचं कुठे इंटरेस्ट आहे, तुमचं ॲनालिसिस तुम्ही स्वतः करा आणि त्याप्रमाणे तुमचं करिअर ठरवा. बट इट शुड नॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ फायनान्स. विटामिन M माहिती आहे ना, विटामिन M काय आहे ते? नाही, विटामिन M म्हणजे विटामिन मनी. पैसा सर्वस्व नाही आहे, पण पैशासाठी पैसा आहे म्हणून सर्वस्व तुम्ही घेऊ शकता. सो विटामिन Mचं कॉस्टमध्ये, मला म्युझिक आवडतं म्हणे मी म्युझिकमध्ये करिअर करणार, पण खायचे प्यायचे वांदे होणार असतील तर म्युझिक हा छंदच ठेवलेला बरा, हे मी आता इकडे सांगू इच्छिते. तर करिअरची निवड तुम्ही अचूक करा. खूप सारे सेशन असतात, माहिती तुमच्याकडे खूप सारी अवेलेबल असते, त्याचा वापर करा. आता मी CA का आहे तर मला अकाउंटन्सीचं अकाउंटन्सी हा सब्जेक्ट मला खूप आवडत होता आणि 12वी नंतर मी CAच्या कोर्सला गेले. ज्यावेळेला तुमचा अकाउंटंट ओपिनियन फॉर्म करतो त्यावेळेला तो CA असतो. बॅलन्स शीटवर तो ओपिनियन देतो, व्ह्यूज देतो, त्यावेळेला तो CA असतो. ज्या वेळेला त्याची सही प्राईम मिनिस्टरच्या सहीपेक्षा खूपच पॉवरफुल असते असं स्वतः प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी सांगतात, त्यावेळेला तो CA असतो. आणि असा हा CAचा कोर्स आहे, तुम्हाला तावून सुलाखून काढणारा हा कोर्स आहे. काठिण्य पातळी त्याची खूप आहे, पण हा कोर्स तुम्हाला मल्टीटास्किंग बनवत असतो, तुमच्याकडे मध्ये डिसिप्लिन घेऊन येतो. आणि हे मी खास नमूद करते कारण हा मल्टीटास्किंगपणा, डिसिप्लिन जो आहे तो CA मध्ये पुरेपूर भरलेला असतो. हा कोर्स जर झाला, द स्काय इज द लिमिट. तुम्ही कुठल्याही फील्डला जाऊ शकता. मग तुम्ही तुमचं ऑडिटचं फील्ड सिलेक्ट करा, इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता, बँकिंगमध्ये जाऊ शकता, इन्शुरन्समध्ये करिअर करू शकता, किंवा तुम्ही तुमची स्वतःची प्रॅक्टिसही चालू करू शकता, जसे मी माझी प्रॅक्टिस गेल्या 22 वर्ष करते. एकदा एक क्लायंट त्याच्या CAला सांगतो, हाऊ मच इज 1+1? 1+1 म्हणजे किती आहे तो? हाऊ मच इज 1+1? नाही. त्याचा CA त्याला रिप्लाय देतो, हाऊ मच यू वॉन्ट. सो 1+1 ला 11 किंवा 11 करोड करण्याची ताकद या कोर्समध्ये असते आणि तेच ह्याचं स्ट्रेंथ आहे. तर तुम्ही कुठल्या कोर्सला जाणार आहात, त्याचे स्ट्रेंथ, त्याचे विकनेसेस जे काय आहेत त्याचा ॲनालिसिस करा
आता हे मी प्रॅक्टिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगते. मी जी प्रॅक्टिस करते किंवा कोणीही CA त्याच्यात स्पेशलाइज होतो. माझी प्रॅक्टिस नॉर्मली ऑडिटमध्ये आहे, इन्कम टॅक्स, GST आल्यानंतर तसे आम्ही वर्षभर बिझीच असतो फादर. पण नॉर्मली आमचा पीक पिरियड असतो जून टू सप्टेंबर. या पीक पिरियडमध्ये आम्हाला 8 ते 10 तास बसून काम करावे लागतात. मी यावेळेला ज्यावेळेला घरी येते त्यावेळेला माझे मिस्टर रॉबर्ट लोबो ते मला नेहमी एक क्वेश्चन विचारतात, तुम्ही कसे हो 8 ते 10 तास एका जागेवर बसून काम करता? तो मार्केटिंगचा आहे. एका जागेवर अर्धा तास बसणं त्याच्यासाठी दिव्य असतं. अशा वेळेला मी फक्त त्याला सांगते, अकाउंटन्सी इज माय फर्स्ट लव. आणि मला जर माझ्या कामाबद्दल आवड असेल तर ते मला कधीच बोरिंग वाटलेलं नाही. हे प्रॅक्टिस करता करता एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की जो क्लायंट आमच्याकडे फायनान्शियल प्लॅनिंगसाठी येतो तो एवढा आमच्याबरोबर इन्व्हॉल्व होत जातो की आम्ही काउन्सिलरच्या भूमिकेत जातो. फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व करता करता तो त्याची पर्सनल प्रॉब्लेमही आमच्यासमोर ज्या वेळेला मांडतो त्यावेळेला ह्या कोर्सवरचा लोकांचा ट्रस्ट जो आहे तो आम्ही अनुभवत असतो. 143 कोटी भारतात फक्त 4 लाख CA आहेत. आणि ही गोष्ट मी तुम्हाला इकडे नमूद करू इच्छिते. सचिन सरांनी सांगितलं तसं मुंबईमध्ये फायनान्स आणि सर्व्हिसची इंडस्ट्री राहणार आहे. आणि ती इंडस्ट्री जर असेल यू आर गोइंग टू डेफिनेटली गो टू द CA फील्ड. हा फील्ड तुमच्यासाठी नक्कीच ओपन आहे. मेहनत करायची तयारी करा. चांगलं तुम्हाला स्कोप भेटेल. कुठल्याही फील्डला कुठल्याही एरियात तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा जाऊ शकता. आजकाल विदेशी जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. स्टुडंट्स विदेशी जात आहेत. पण ट्रम्पसारखे राजकारणी जर असतील तर थोडं कठीणच आहे. बरोबर ना? नाही, आमच्या कॉमर्सने इकडेही तुमची दखल घेतलेली आहे. ACCA आणि CPA सारखे कोर्सेस त्यांनी दिलेले आहेत. असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट आणि सर्टिफाईड प्रॅक्टिसिंग अकाउंटंट. मला वाटतं सुरेश सर इकडे आहेत का? त्यांची मुलगी CPA आहे. आता हा CPA कोर्स जो आहे तो US बेस्ड आहे. US मध्ये असतो. आणि हे US CPA असतात किंवा UK CPA असतात किंवा कॅनडियन CPA असतात. फायनान्स रिलेटेडच हा कोर्स आहे. नॉर्मली ह्याची काठिण्य पातळी CA पेक्षा थोडीशी मॉडरेट लेवलला आहे. पण 12वी नंतर तुम्ही इकडेही करिअर करू शकता. आणि जर तुम्हाला बाहेर जायचं स्वप्न असेल तर US CPA साठी खूप डिमांड आहे. हा कोर्स त्याच्यासाठी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही डेफिनेटली या कोर्सचा विचार करू शकता. फक्त हे जे CPA किंवा ACCA आहेत ते इंडियामध्ये प्रॅक्टिस करू शकत नाही. इंडियामध्ये प्रॅक्टिसिंगची जी ऑथॉरिटी आहे ती फक्त CA ला आहे. सायनिंगची जी ऑथॉरिटी आहे, बॅलन्स शीट सायनची ऑथॉरिटी फक्त CA ला दिलेली आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. तुम्ही आउट ऑफ इंडिया प्रॅक्टिस करू शकता. हाही कोर्स तुमच्यासाठी खूप चांगला कोर्स आहे. स्टॉक मार्केटचा ऐकलंय का? शेअर मार्केट माहिती आहे? 10वीतली मुलं जास्त आहेत त्यामुळे काही माहिती असेल नसेल. पण स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट सारखा चांगला पर्याय नाही आहे. जर नसेल तर तुमच्या आईवडिलांना विचारा, ती लोक ते इन्व्हेस्टमेंट करत असतील. आपले फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन ते देखील सांगत असतात की लोकांनी शेअर मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. का करावी? कारण कंपन्यांचा जो GDP ग्रोथ आहे तो तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर डिपेंड असतो. बरोबर? पण स्टॉक मार्केटमध्ये अभ्यासपूर्ण जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं नाही तर लाखाचे 12,000 व्हायला वेळ जाणार नाहीये. आता हा अभ्यास कसा करायचा? तर तुम्ही न करता तुम्ही एखाद्या पोर्टफोलिओ मॅनेजरला हे काम देऊ शकता. आणि हा पोर्टफोलिओ मॅनेजर असतो चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट CFA. हाही कोर्स चांगला आहे. CAचे इक्विव्हलंट आहे. आमचं CA पण पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून काम करतो. CA ला पण तिकडे स्कोप आहे. जसं मी सांगितलं तसं की कुठलंही लिमिट CA साठी नाही आहे. ही कॅन वर्क ॲज अ पोर्टफोलिओ मॅनेजर. हा पोर्टफोलिओ मॅनेजर तुमच्या बिहाफने मार्केटची स्टडी करतो आणि तुमचं वेल्थ इन्क्रीज करण्याचं काम तो करत असतो. इथपर्यंत समजलं की सगळं डोक्यावरून गेलं आहे? आता फायनान्स आणि अकाउंट्स खूप झाले हो मॅडम.
अकाउंट्स आणि फायनान्स व्यतिरिक्त कॉमर्समध्ये दुसरं काही नाही आहे का? आहे. तुम्ही अकाउंट्स आणि फायनान्स सोडून देखील तुम्ही लॉजिस्टिकमध्ये करिअर करू शकता. ह्युमन रिसोर्सेस आहे, मार्केटिंग आहे, IT पण आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर MBAचा कोर्स, मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स तुम्ही करू शकता. चांगला कोर्स आहे, चांगल्या IIM मधून तुम्ही करू शकता. आपले सॅम्युअल सर आहेत, ते IIMच्या विद्यार्थ्यांना गाईड करत असतात. ते तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्याबद्दलही देतील. किंवा सिम्बायोसिस, NMIMS सारख्या चांगल्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधून हा जर कोर्स केला तर डेफिनेटली तुमच्या करिअरला 4 चांद लागल्याशिवाय राहणार नाही. शार्क टँक इंडिया बघत होतात का? माहिती आहे? अमन गुप्ता कोण आहेत? बोटचे फाउंडर मेंबर, बरोबर ना? तुम्ही जे मोबाईलचे ॲक्सेसरीज यूज करता ते त्यांचे फाउंडर मेंबर आहेत. आणि हे अमन गुप्ता जे आहेत ते CA आहेत, MBA पण आहेत. आणि ते त्यांच्या ह्या नॉलेजचं यूज त्यांच्या स्वतःच्या बिझनेससाठी करतात. यासारखी चांगली गोष्ट नाही आहे. सो बी एंटरप्रेन्युअर. हे सगळं क्वालिफिकेशन घेऊन स्वतःचं स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित ॲडमिनिस्ट्रेशनही तुम्ही करू शकता, बरोबर ना? सो MBA करून तुम्ही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून जाऊन IIM किंवा सिम्बायोसिस किंवा NMIMSमध्ये तुम्ही हे करिअर घडवू शकता. तुम्ही व्हेकल चालवता का हो? गाडी चालवता का? कुठली चालवता? 2 व्हीलर, 4 व्हीलर? इन्शुरन्स आहे का गाडीचा? आहे का? माहिती नाही. इन्शुरन्स नसेल तर ट्रॅफिक ऑफिसर तुम्हाला पकडणार, हवालदार पकडणार. हे जे इन्शुरन्स आहे ते इन्शुरन्स कंपनी कशी काम करते हो? तुम्ही समजा गाडी चालवली, उद्या समजा तुमच्या गाडीचा मोटर व्हेकल ॲक्ट प्रमाणे इन्शुरन्स कंपल्सरी आहे प्रत्येक गाडीला. हा इन्शुरन्स जो आहे तो इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देत असतो, ती कव्हर आहे, बरोबर? तर तुम्ही काय करताय की तुम्ही समजा गाडी चालवली, उद्या तुमच्या गाडीला काहीही डॅमेज झाला तर तुम्हाला क्लेम भेटतो. हा क्लेम फुकट येत असतो का? इन्शुरन्स कंपनी त्यांच्या पॉकेटमधून काहीही देत नसते. फक्त पॉकेटमधून प्रबोधन प्रतिष्ठानसारखी संस्थाच देत असते, जे फ्रीमध्ये एवढे सगळे सेमिनार अरेंज करते. बाकी सगळे प्रॉफिट कमावण्यासाठी बसलेले आहेत. मग कसे प्रॉफिट कमावतात? कसं होणार? प्रीमियम चार्ज करत असतात ते तुम्हाला. आणि तुम्हाला जे प्रीमियम चार्ज करत असतात ते आणि तुम्हाला जो क्लेम मिळतो तो, त्याच्यामधला बॅलन्स साधायचा असतो. हा बॅलन्स कसा साधणार? साप भी मरे और लाठी भी ना तुटे. तुम्ही पण सॅटिस्फाईड, इन्शुरन्स कंपनी पण प्रॉफिटमध्ये असायला पाहिजे. आणि हे इन्शुरन्स प्रीमियम डिसाईड करण्याचं काम करतो ॲक्च्युअरी. ऐकलंय नाव कधी? नाही ना? ॲक्च्युअरी सायन्स म्हणून कोर्स आहे. भले तो सायन्स असा डिफाईन जरी केलेला असला तरी कॉमर्सचेही विद्यार्थी हे करू शकतात. कॉमर्ससाठी पण हे अवेलेबल आहे. फक्त थोडं नाही, खूपच जास्त मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्सचं नॉलेज असायला पाहिजे. मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स जर तुमचं खूप स्ट्रॉंग असेल तर तुम्ही ह्या फील्डला जरूर जा, कारण हा फील्ड तुमच्यासाठी आहे. खूप रेप्युटेड फील्ड आहे, हे खूप रेप्युटेड जॉब आहे तिकडे आणि खूप लिमिटेड सीट्स आहेत. इन्शुरन्स कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो किंवा कंपन्यामध्ये जो डेटा वगैरे आहे तो ॲनालिसिस करण्याचा आणि रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी बनवण्याचं काम हे ॲक्च्युअली करत असतात. टेक्निक तुम्ही अप्लाय करून किंवा इंजिनिअरिंगचं नॉलेज घेऊनही तुम्ही ॲक्च्युअलीची पोस्ट जर घेत असाल तर डेफिनेटली तुमचे पोस्ट उद्या तुम्ही ह्या जागेवर असाल आणि तुम्ही तिकडे सगळ्यांना गायडन्स करत असाल. तर ह्या कोर्ससाठी पण तुम्ही जावं अशी इच्छा आहे. एवढे सगळे झाल्यानंतर बाई आम्हाला लॉमध्ये इंटरेस्ट आहे, पण आम्हाला LLB करायचं नाही आहे किंवा आम्हाला प्रॅक्टिस वकील व्हायचं नाही आहे, तर कंपनी सेक्रेटरी होऊन कंपनीचे लिगल आणि स्टॅट्युटरी ॲस्पेक्ट तुम्ही चेक करू शकता. LLB करून 12वी नंतर 5 वर्षाचा किंवा BCom नंतर 3 वर्षाचा LLBचा कोर्स करूनही तुम्ही तुमचं करिअर वकील ॲज अ प्रॅक्टिस करू शकता. किंवा ज्युडिशियरी ही एक्झाम देऊन, LLB नंतर ज्युडिशियरी ही एक्झाम आहे, ही देऊनही तुम्ही तिकडे ॲज अ जज बनू शकता.
तर दुसऱ्यांना जज करू नका, पण स्वतः जज बनायची एक ताकद तुमच्यामध्ये ठेवा आणि ते नक्कीच खूप सारं फायदेशीर होणार आहे. खूप सारे फील्ड आहे तो. अगर तुम्ही जर दुकानात जात असाल, शर्ट घेता, ड्रेस घेता, त्या या शर्टची किंमत 1000च का आहे, 5000 का नाही किंवा 500 का नाही आहे? हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर तुमच्यासाठी CMA किंवा कॉस्ट अकाउंटिंग हा कोर्स अवेलेबल आहे. USCMA हाही कोर्स अवेलेबल आहे, जो तुमचं सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटिंग 9 महिन्याचा हा कोर्स असतो. ॲज अ ब्रिज कोर्स म्हणूनही तुम्ही हे करू शकता. खूप सारे कोर्सेस कॉमर्समध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही 12वी झाला असाल तर तुम्ही FM किंवा तुम्ही फायनान्शियल मार्केट किंवा BBI बँकिंग अँड इन्शुरन्स, BMS मॅनेजमेंट स्टडीज, अकाउंटिंग फायनान्स असे वेगवेगळे बॅचलर कोर्स पण निवडू शकता आणि त्या हिशोबात तुमचं करिअर घडवू शकता. तर कसं आहे, मी कॉलेजमध्ये पण शिकवते, मी लेक्चरर आहे, रुबीना मॅडमनी सांगितलं तसं. आणि फ्रान्सिस सर, मी आमच्या मुलांना नेहमी एक गोष्ट सांगत असते की तुम्ही फायनान्समध्ये आहात ना, तर तुम्हाला कोणीही शेंडी लावू शकत नाही, तुम्हाला कोणी बनवू शकत नाही. डिजिटल अरेस्टसारखे खूप सारे फ्रॉड आता तुम्ही पण वाचत असाल, ऐकत असाल. ऑनलाइन फ्रॉड खूप वाढलेले आहेत. पण मी मुलांना नेहमी सांगते, आपको कोई शेंडी नहीं लगा सकता, क्योंकि आप फाइनेंस में हो. और आपको कोई शेंडी लगाने आएगा तो आपको दया, कुछ तो गड़बड़ है, ऐसी फीलिंग आ जाती है. और ये जब भी फीलिंग आ जाएगी त्यावेळेला तुम्ही समजायचं की तुम्ही पक्के फायनान्ससाठी बनलेले आहात आणि त्या हिशोबात तुमचं करिअर तुम्ही डिसाईड करू शकता. जाता जाता फक्त मला 3 इडियट पिक्चर बघितला आहे का तुम्ही? बघितलाय का? नाही? तर 3 इडियट पिक्चरमधला एक डायलॉग मला खूप आवडतो. त्यांनी सांगितलेलं आहे की कामयाब होने के लिए नहीं, काबिल होने के लिए पढ़ो. कामयाब होने के लिए नहीं, काबिल बनने के लिए पढ़ो. सक्सेस का पीछे मत करो, एक्सीलेंस बनो. एक्सीलेंस का पीछा कर लो, सक्सेस अपने आप आपको मिलेगी. सो बी एक्सीलेंट इनफ इन योर करियर. Stay blessed. May God bless you all. Thank you very much.